हॅलो स्टुडंट, मी नितीन पुलाटे आणि स्वागत आहे तुमचं नितीन सर ट्युटोरियल आणि ओम साई क्लासेसमध्ये. तर आज आपण एक ओव्हरव्ह्यू व्हिडिओ घेणार आहोत कुणासाठी, जे मुलं महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये आत्ता 11ची एक्झाम देऊन 12थमध्ये गेलेत किंवा ज्यांची 11ची एक्झाम बाकी आहेत, बरोबर. त्या मुलांसाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत, बरोबर. तर त्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तुम्हाला जो फिजिक्सचा जो टोटल नवीन सिलेबस आलेला आहे, चेंज होऊन सिलेबस जो आलेला आहे, त्या सिलेबसमधली सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत, म्हणजे कोणत्या गोष्टी व्यवस्थित अंडरस्टँड झाल्या पाहिजेत किंवा त्या गोष्टी ॲप्लाय करता आल्या पाहिजेत, हे आपल्याला आज इथे शिकायचं आहे, बरोबर. तर मग आता त्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, तर तुम्ही टोटल 6 युनिट शिकणार आहेत. टोटल तुम्हाला 6 युनिट शिकायचे आहेत. मग आता त्या 6 युनिट कसे कसे आहेत, त्यात सिलेबस काय आहे आणि कशा प्रकारे आपण ते कंप्लीट करणार आहोत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग सगळ्यात पहिलं जे युनिट आहे ते आहे आपलं रोटेशनल मोशन अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. रोटेशनल मोशन अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्यामध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे, डिफरन्स सांगता आला पाहिजे, सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्सचा. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया व्यवस्थित सांगता आला पाहिजे किंवा व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे, बरोबर. त्यानंतर एक डेरिवेशन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी विथ इट्स अँग्युलर मोमेंटम. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि बॉडीच्या अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन, बरोबर, ते एक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर डिफरन्स ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल मोशन ऑफ रोलिंग ऑब्जेक्ट. रोलिंग मोशनमध्ये दोन्ही पण मोशन असतात, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल, त्या डिफरन्शिएट करता आल्या पाहिजे. त्यानंतर रिलेशन प्रेशर ऑफ फ्लुइड टू दी डेप्थ ऑफ फ्लो ऑफ सरफेस. हे बघा, वरती इथपर्यंत आपला रोटेशनल मोशनचा स्टडी कंप्लीट होतो. आता आपण जातो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. 11थला तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड शिकला होता, आता यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड शिकायचं आहे. तर त्यामध्ये पहिलं गोष्ट कुठली आहे, तिकडे फोर्स होता, इकडे काय आहे, प्रेशर. मग त्यांनी काय सांगितलं आहे, प्रेशर ऑफ फ्लुइड आणि डेप्थ बिलो द सरफेस याचं काय रिलेशन आहे. बेसिकली आपण एक फॉर्म्युला पण पाहिलेला आहे, P इज इक्वल टू एच रो जी, बरोबर. त्यानंतर एक्सप्लेन द मेजरमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर युजिंग बॅरोमीटर. बॅरोमीटर काय आहे, प्रेशर मेजरिंग डिव्हाइस आहे, त्याचा उपयोग करून आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसा मेजर करतो हे तुम्हाला ॲट द एंड ऑफ युनिट फर्स्ट एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्यानंतर यूज ऑफ पास्कल लॉ टू एक्सप्लेन द वर्किंग ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट अँड हायड्रॉलिक ब्रेक्स. हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक्समध्ये तुम्हाला याचा कसा यूज होतो पास्कल लॉचा ते बघायचं आहे. हायड्रॉलिक लिफ्ट जनरली आपण जे हायड्रॉलिक ट्रेलर असतात त्यामध्ये जे मेकॅनिझम असतं ते हायड्रॉलिक लिफ्टचं असतं, बरोबर. आणि बरेचसे ट्रक ट्रॅक्टर्स वगैरे जे आहेत त्यांच्यामध्ये हायड्रॉलिक ब्रेक्स वापरतात. न्यूमॅटिक ब्रेक्स पण असतात, पण बऱ्याचशा ठिकाणी हायड्रॉलिक असे ब्रेक्स की ज्याच्यामध्ये फ्लुइड हे लिक्विड असेल त्यांना हायड्रॉलिक ब्रेक्स म्हणतात. त्यानंतर रिलेट द सरफेस एनर्जी ऑफ फ्लुइड विथ इट्स सरफेस टेन्शन. सरफेस एनर्जीचं आणि सरफेस टेन्शनचं काय रिलेशन आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर डिफरन्स कॅपिलरी राईज अँड कॅपिलरी फॉल. दोन्ही सरफेस टेन्शन मधल्या कन्सेप्ट आहेत, त्यामध्ये कॅपिलरी राईज काय आहे आणि कॅपिलरी फॉल काय यांच्यामधला डिफरन्स फाइंड आउट करायचा. आयडेंटिफाय द प्रोसेस ऑफ डेली लाईफ वेअर सरफेस टेन्शन प्लेज अ मेजर रोल. सरफेस टेन्शन डेली लाईफमध्ये मेजर रोल कुठे कुठे प्ले करतं ते आपल्याला शिकायचं आहे, बरोबर. खूप साऱ्या इंटरेस्टिंग थिंग्स आहेत यामध्ये. डेली लाईफमध्ये सरफेस टेन्शनचा यूज कसा होतो, फॉर एक्झाम्पल जे मॉस्किटोज वगैरे वॉटरवरती होतात किंवा जे मॉस्किटोज वगैरे जे होतात, तर त्या वॉटरचं जर आपण सरफेस टेन्शन रेड्यूस केलं तर ते मॉस्किटोज तिथे ग्रो होऊ शकत नाही. जनरल एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला सरफेस टेन्शनमध्ये इन डिटेल
सांगेल. त्यानंतर काय, एक्सप्लेन द रोल ऑफ विस्कॉसिटी इन एव्हरीडे लाईफ. आता विस्कॉसिटी काय आहे, विस्कॉसिटी म्हणजे फ्रिक्शन, बरोबर. फ्रिक्शन सॉलिडमध्ये असतं आणि विस्कॉसिटी कोणामध्ये असते, फ्लुइड. आता बेसिकली तुम्हाला वाटत असेल की फ्लुइड म्हणजे नेमकी काय, तर फ्लुइड म्हणजे काय, लिक्विड किंवा गॅस, बरोबर. हां, तर तुम्हाला इथे काय आलं पाहिजे, रोल ऑफ विस्कॉसिटी एक्सप्लेन करता आला पाहिजे एव्हरीडे लाईफमध्ये. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. दोन प्रकारचे फ्लो असतात आपल्याकडे, एक स्ट्रीमलाईन फ्लो आणि एक टर्ब्युलंट फ्लो. बेसिकली 3 टाईप असतात, पण तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये 2 एक्सप्लेन केलेले आहेत, स्ट्रीमलाईन अँड टर्ब्युलंट. स्ट्रीमलाईनला लॅमिनार फ्लो पण म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 काय सांगते आपल्याला, कायनेटिक थेअरी अँड थर्मोडायनॅमिक्स. बेसिकली ओल्ड सिलेबसमध्ये कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस नावाचा एकच चॅप्टर होता, बरोबर, आणि त्याच मध्ये थर्मोडायनॅमिक एक्सप्लेन केलेलं होतं. आता इथे एक युनिट बनलंय, मग ते बघा काय, रिलेट द व्हेरियस गॅस लॉज टू फॉर्म आयडियल गॅस इक्वेशन. बरेचसे गॅस लॉ रिलेट करून आयडियल गॅस इक्वेशन तयार करायचं. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलेला असाल, 11th पण बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ वगैरे, त्यांच्यावरून आयडियल गॅस इक्वेशन फॉर्म करायचं. PV = nRT हे इक्वेशन तयार करायचं. डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस. आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये डिफरन्स फाइंड आउट करता तुम्हाला आला पाहिजे किंवा एक्सप्लेन करता आला पाहिजे. व्हिज्युअलाइज मीन फ्री पाथ ॲज अ फंक्शन ऑफ व्हेरियस पॅरामीटर. ते जे गॅसेस आहेत त्यांचा जो मीन फ्री पाथ आहे तो कुठल्या कुठल्या पॅरामीटरचं फंक्शन असतो ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे, बरोबर. ऑप्टेन डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल. खूप इंटरेस्टिंग आणि खूप वास्ट टॉपिक आहे हा, डिग्रीज ऑफ फ्रीडम. इथे कोणाचे काढायचे, डाय ॲटॉमिक. मोनो ॲटॉमिकचे पण काढू शकता, इथे आपल्याला कोणाचे काढायचे आहेत, डाय ॲटॉमिकचे. त्यानंतर अप्लाय लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी टू मोनो ॲटॉमिक अँड डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स. हा जो लॉ आहे हा अप्लाय करता आला पाहिजे. कंपेअर द इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन फ्रॉम अ बॉडी विथ ब्लॅक बॉडी रेडिएशन. ज्या नॉर्मल बॉडीज आहेत त्यांचं थर्मल रेडिएशन कम्पेअर करायचं आहे कुणाशी, ब्लॅक बॉडी रेडिएशनची. इथे तुम्हाला एक ब्लॅक बॉडी पण शिकायला भेटेल, फेरिज ब्लॅक बॉडी. त्यानंतर अप्लाय स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन ऑफ हॉट बॉडी. बेसिकली आपण 11th कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन या कन्सेप्ट शिकलो. त्या तिघांचेही 3 लॉज आहेत. कंडक्शनमध्ये एक लॉ आहे, कन्व्हेक्शनमध्ये एक लॉ आहे आणि रेडिएशनमध्ये कोणाचा आहे, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन, बरोबर. आयडेंटिफाय थर्मोडायनॅमिक प्रोसेस इन एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे लाईफमध्ये कुठल्या कुठल्या थर्मोडायनॅमिक्स प्रोसेस आहेत त्या काय करायच्यात आपल्याला, आयडेंटिफाय करायच्यात. बेसिकली एक थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे ती आहे एजिंग, तुमचं वय वाढतं, बरोबर. रिलेट द मेकॅनिकल वर्क अँड थर्मोडायनॅमिक वर्क. मेकॅनिकल वर्क आणि थर्मोडायनॅमिक वर्कचं काय करायचं आहे, रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही म्हणणार की हे दोन कसे आहेत, बरोबर. मेकॅनिकल वर्क म्हणजे काय, जिथे तुम्ही मशीन वगैरेचा यूज करून एखादी गोष्ट लिफ्ट करताय, एखादी गोष्ट ड्रॉप करताय, एखाद्याचं स्पीड कमी करताय, ते सगळे कोणते, मेकॅनिकल वर्क आहे. आणि थर्मोडायनॅमिक, एखाद्या बॉडीचं तुम्ही टेम्परेचर रेज करताय, टेम्परेचर फॉल करताय, बरोबर, किंवा हीट एनर्जी चेंज करताय, हे सगळे कशामध्ये येतील, थर्मोडायनॅमिक वर्क. यांचं काय रिलेशन आहे. डिफरन्शिएट बिटवीन डिफरंट टाईप ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे डिफरन्स तुम्हाला आले पाहिजेत, बरोबर. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ हीट इंजिन, रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर. तिन्ही मेकॅनिकल डिव्हाइस आहे, हीट इंजिन, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर. बेसिकली हे दोन तर तुम्ही पाहिलेलेच असतील, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर यांचे कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि ते जी सायकल यामध्ये चालते ती कशी असते ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑस्युलेशन अँड वेव्स. बेसिकली ओल्ड सिलेबसमध्ये 3 चॅप्टर होते, न्यू सिलेबसमध्ये एक युनिट केलं ते ऑस्युलेशन अँड वेव्स. त्यामध्ये काय आहे, पिरियॉडिक मोशन आणि सिंपल हार्मोनिक मोशन तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. SHM, सिंपल हार्मोनिक मोशनला काय म्हणतात, SHM, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
बरोबर. आणि पिरियॉडिक मोशन आपण 11th शिकलोय. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट ऑब्टेन द लॉज ऑफ मोशन ऑफ फॉर सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम मध्ये लॉज ऑफ मोशन कुठले कुठले लॉ आहेत, लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ मास वगैरे जे लॉ आहेत ते आपल्याला ऑब्टेन करायचे आहेत. व्हिज्युअलाइज डॅम्प्ड ऑसिलेशन. डॅम्प्ड ऑसिलेशन व्हिज्युअलाइज करायचं आहे म्हणजे तुम्हाला दाखवायचं आहे. बेसिकली दोन प्रकारचे ऑसिलेशन असतात, एक अनडॅम्प्ड ऑसिलेशन असतं आणि एक काय असतं, डॅम्प्ड ऑसिलेशन. Apply wave theory to understand the phenomenon of reflection, refraction, interference and diffraction. हे बघा, हे जे पहिले 3 टॉपिक आहेत हे तुम्हाला ऑसिलेशन चॅप्टर मध्ये सापडतील. बरोबर. आणि हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला लाईटच्या रिलेटेड आहे. तर काय करायचं आहे, वेव्ह थेरी अप्लाय करून रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन हे दोन तर तुम्ही जनरली डायरेक्ट पण शिकलेला होता. रिफ्लेक्शन कुठलं कुठलं, हे रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शनचे लॉज, रिफ्रॅक्शनचे लॉज हे दोन तुमच्यासाठी नवीन असेल. इंटरफरन्स अँड डायफ्रॅक्शन या चौघांसाठी वेव्ह थेरी अप्लाय करायची. हायजिन्स वेव्ह थेरी, दोन वेव्ह थेरीज आहे. न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरी आहे ती ह्या गोष्टी एक्सप्लेन करत नाही. दुसरी जी आहे ती हायजिन्स वेव्ह थेरी, ती या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करते. ती थेरी आपल्याला शिकायची. त्यानंतर पोलराइज आणि अनपोलराइज लाईट. पोलरायझेशन एक कन्सेप्ट आहे, तो एक्सप्लेन केलेला आहे हायजिन्स वेव्ह थेरीने. बरोबर. तर ते पोलराइज लाईट आणि अनपोलराइज लाईट व्हिज्युअलाइज करायचे, अंडरस्टँड करायचे, समजून घ्यायचे. डायग्रामवरून तुम्हाला ते ओळखता आले पाहिजेत. अप्लाय द कन्सेप्ट ऑफ डिफ्रॅक्शन टू कॅल्क्युलेट रिझॉल्विंग पॉवर. बेसिकली आपण 11th रिझॉल्विंग पॉवर फाइंड आउट केली, पण आपण तिथे डिफ्रॅक्शनचा कन्सेप्ट नव्हता वापरला. बरोबर. आपण तिथे कोणता कन्सेप्ट वापरला होता, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, डिफ्रॅक्शनचा कन्सेप्ट वापरून रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप फाइंड आउट करायचे. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन स्टेशनरी वेव्हज इन पाईप विथ ओपन अँड क्लोज एंड. एक असतं पाईप ओपन ॲट बोथ एंड आणि एक असतं पाईप क्लोज ॲट वन एंड. बरोबर. तर ते आपल्याला तिथे स्टेशनरी वेव्ज कशा फॉर्म होतात त्यांचा डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट काय, व्हेरीफाय लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग युजिंग सोनोमीटर. एक प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट असेल तुम्हाला 12th तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये पण हे शिकायला भेटेल. सोनोमीटर या डिव्हाइसचे लॉज व्हेरीफाय करायचे बाय युजिंग थेरी. एक्सप्लेन द फिजिक्स इन्वॉल्ड इन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तुम्ही 11th अकॉस्टिक शिकला होता बघा. बरोबर. त्या अकॉस्टिकमध्येच काय होतं की तुम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा स्टडी बघत होतात, तर तुम्हाला हा स्टडी आता डिटेल बघायचा. एक्सप्लेन द फिजिक्स इन्वॉल्ड इन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हे तुम्हाला लास्टली एक्सप्लेन करता आलं पाहिजे ऑसिलेशन अँड वेव्स युनिट कंप्लीट झाल्याच्या नंतर. बरोबर. आता नेक्स्ट बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड इलेक्ट्रिक करंट. बरोबर. बेसिकली हे दोन चॅप्टर होते, तुम्हाला 11th पण होते. 11th याचं बेसिक झालेलं आहे. त्यामध्ये काय आहे, यूज ऑफ गॉस लॉ. गॉस लॉ तुम्ही 11th फक्त डिफाईन केला होता. बरोबर. त्याचे युजेस कुठले कुठले, टू ऑब्टेन इलेक्ट्रिक फील्ड फॉर अ चार्ज डिस्ट्रीब्युशन. गॉस लॉ हा खूप सिंपल लॉ आहे. इझिली तो इलेक्ट्रिक फील्ड किंवा फ्लक्स दोन्हीही कॅल्क्युलेट करून देऊ शकतो. बरोबर. त्याचे युजेस बघायचे म्हणजेच काय, थोडक्यात त्याच्या ॲप्लिकेशन येतील सिलेंडरसाठी किंवा वेगवेगळ्या बॉडीसाठी, स्पिरिकल ऑब्जेक्टसाठी. बरोबर. हा गॉस लॉ बेसिकली 3D ऑब्जेक्टसाठी ॲप्लिकेबल आहे. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचं जे रिलेशन आहे, बरोबर, पोटेन्शियल एनर्जी वर्क डनशी रिलेट करून चार्ज डिस्ट्रीब्युशनचं रिलेशन डेरिवेशन असेल. डिटरमाइन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल फॉर गिवन चार्ज डिस्ट्रीब्युशन. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काढायचं म्हणजे काय, तुम्हाला 3-4 चार्ज एका बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले देतील, तुम्हाला त्या बॉडीचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काढायला लावतील. प्रॉब्लेम असेल. डिस्टिंग्विश बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. बेसिक आहे, आपण खूप पहिल्यापासून शिकत आलोय कंडक्टर आणि इन्सुलेटर मधले डिफरन्स काय काय आहेत. व्हिज्युअलाइज पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक्स. पोलरायझेशन जो फेनोमेनॉन आपण वेव्हमध्ये शिकणार आहोत तसंच डायइलेक्ट्रिक्समध्ये कसा असतो ते व्हिज्युअलाइज करायचं. हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण शिकायला भेटेल. कॅटेगराइज डायइलेक्ट्रिक बेस्ड ऑन मॉलिक्युलर प्रॉपर्टीज. डायइलेक्ट्रिक त्याच्या मॉलिक्युलर प्रॉपर्टीजवरून त्याचे ग्रुप पाडायचे, कॅटेगराइज करायचं. नो द इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल यूज बिटवीन प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर
ऑन इट्स कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटरच्या ज्या पॅरलल प्लेट असतात त्याच्यावरती डायइलेक्ट्रिक मटेरियलचा कसा इफेक्ट होतो ते आपल्याला काय करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे किंवा ते इफेक्ट समजून घ्यायचे. अप्लाय किरचॉफ्स लॉ, इम्पॉर्टंट लॉ आहे. किरचॉफचे 2 लॉ आहेत, एक KCL एक KVL. KCL किरचॉफ्स करंट लॉ आणि एक KVL किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. हे 2 लॉ अप्लाय करून करंट डिटरमाइन करायचा डिफरंट ब्रांचेस ऑफ सर्किट बाय युजिंग थेरॉटिकल अप्रोच. थेरीचा वापर करून, फक्त कुठलाही प्रॅक्टिकल डिव्हाइस इथे वापरण्याची गरज नाही. बरोबर. इंटरेस्टिंग लॉ आहे, खूप मस्त आहे आणि इझिली तुम्ही तो समजून घेऊ शकता. तसा तो डिफिकल्ट आहे सर्किट सॉल्व्ह करण्यासाठी, पण साइन कन्व्हेन्शन जर लक्षात ठेवले तर सहज तुमचे सर्किट सॉल्व्ह होत राहतील. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्स बाय युजिंग मीटर ब्रिज. मीटर ब्रिजचा वापर करून अननोन रेजिस्टन्स, प्रॅक्टिकल असेल हे तुम्हाला, आणि थेरॉटिकलमध्ये त्याची थिअरी फॉर्म्युले वगैरे कसे डिराईव्ह केले ते येईल. त्यानंतर EMF आणि इंटरनल रेजिस्टन्स सेल युजिंग पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर या डिव्हाइसचा उपयोग करून आपण EMF आणि इंटरनल रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करतो ते पण शिकणार आहोत. हे प्रॅक्टिकल पण असेल तुम्हाला रेग्युलर सिलेबसमध्ये, आणि आपण इकडे त्याचे डेरिव्हेशन वगैरे पण बघू. त्यानंतर याच्यामधला लास्ट टॉपिक येतो, कन्वर्ट द गॅल्व्हॅनोमीटर इनटू व्होल्टमीटर अँड ॲमीटर बाय युजिंग सुटेबल रेजिस्टर. एक रेजिस्टर वापरून गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटर कसं होतं, गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटर कसं होतं हे पण आपण शिकणार आहोत. कधी पॅरलल जोडायचं, कधी सिरीज जोडायचं. खूप इझी टॉपिक आहे. बरोबर. नेक्स्ट जातोय आपण युनिट नंबर 5 कडे. युनिट नंबर 5 आहे मॅग्नेटिझम. थोडासा व्हास्ट युनिट केलेला आहे, खूप मोठा आहे. बरोबर. त्यामध्ये काय आहे, लॉरेन्झ फोर्स लॉ ऑन द बेसिस ऑफ युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. लॉरेन्झ फोर्स लॉ रिअलाइज करायचा ऑन द बेसिस ऑफ युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर सायक्लोट्रॉन जे डिव्हाइस आहे, सायक्लोट्रॉन मोशन ऑफ चार्ज पार्टिकल, ते तुम्हाला शिकायचं आहे. त्यानंतर काय आहे, ॲनालाइज अँड कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फोर्स ऑन अ स्ट्रेट आर्बिटरी शेप करंट कॅरिंग वायर अँड क्लोज वायर सर्किट. करंट कॅरिंग वायर असतील किंवा क्लोज वायर सर्किट असतील, त्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स कुठे कुठे ॲक्ट होईल तो ॲनालाइज करायचा किंवा तो कॅल्क्युलेट करायचा. नेक्स्ट आहे बायोट सावर्ट्स लॉ. बरोबर. बायोट सावर्ट्स लॉ बद्दल जास्त ओल्ड सिलेबसमध्ये नव्हतं, या सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे ते. बरोबर. तो मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर ॲम्पियर्स लॉ कशासाठी, ॲम्पियर्स लॉ तो कशासाठी वापरला जातो, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट डिस्ट्रीब्युशन. बायोट सावर्ट्स लॉ थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणून नेक्स्ट लॉ जो आहे ॲम्पियर्स लॉ तो थोडासा इझिली या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करून देतो. दोघंही कॅल्क्युलेट करतात मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय व्हेरियस डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट. तुम्हाला दोन्ही शिकायचे, बायोट सावर्ट्स पण आणि ॲम्पियर्स पण. त्यानंतर काय, कम्पॅरिझन ग्रॅव्हिटेशनल 11th ला शिकलाय. मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, या तिघांचं कम्पॅरिझन करायचं, यांची तुलना करायची. डिस्टिंग्विश बिटवीन, ते बेसिकली 3 प्रकारचे सबस्टन्स आहे, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण शिकायला भेटेल. बरोबर. यांच्यामधला डिफरन्स फाइंड आउट करायचा. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, खूप साऱ्या इंटरेस्टिंग डायग्राम्स आहेत त्याच्या, किंवा एक्सपेरिमेंट आहे. खूप मस्त टॉपिक आहे. त्यानंतर काय, रिलेट द कन्सेप्ट ऑफ फ्लक्स टू द एक्सपेरिमेंट ऑफ फॅरेडे अँड हेनरी. फॅरेडे आणि हेनरीच्या एक्सपेरिमेंटवरून कन्सेप्ट ऑफ फ्लक्सचं रिलेशन फाइंड आउट करायचं. बरोबर. फॅरेडेचे लॉ आहेत किंवा हेनरीजची पण थेरी आहे, हेनरीजच्या काही कन्सेप्ट आहेत, या दोन्ही रिलेट करायच्या. लेन्झ लॉ शिकायचा आहे आपल्याला टू दी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लेन्झ लॉ शिकायचा आहे आणि लेन्झ लॉचं आणि कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं रिलेशन फाइंड आउट करायचं. कन्सेप्ट ऑफ ईडी करंट खूप मस्त आहे. ईडी करंट पण शिकायचा. ईडी करंट कसा डेव्हलप होतो, ईडी करंटबद्दल काय काय आपल्याला माहिती ते आपल्याला यामधून शिकायचे, व्हिज्युअलाइज करता आले पाहिजे. डिटरमाइन द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ अ गिवन पेअर ऑफ कॉइल्स. बेसिकली 2 प्रकारचे इंडक्टन्स असतात, एक सेल्फ इंडक्टन्स आणि एक म्युच्युअल इंडक्टन्स. तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स यावरून फाइंड आउट करता आला पाहिजे. गिवन पेअर ऑफ कॉइल, पेअर ऑफ कॉइल असेल तर म्युच्युअल इंडक्टन्स आहे, एक सिंगल कॉइल असेल तर सेल्फ इंडक्टन्स. त्यावेळेस इन डिटेल आपण हे बघू. त्यानंतर काय, अप्लाय लॉज ऑफ इंडक्शन टू एक्सप्लेन वर्किंग ऑफ जनरेटर. इंडक्शनचे जे लॉज आहेत, म्हणजे म्युच्युअल इंडक्शन फेनॉमेनॉन तिथे असतो, तो लॉ वापरून
वर्किंग ऑफ अ जनरेटर एक्सप्लेन करायचं. एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन power dissipated by AC current in a resistor and the value of RMS current. रिलेशन फाइंड आउट करायचं पॉवरचं. बेसिकली तुम्हाला पॉवर इन AC सर्किट फाइंड आउट करायची, बरोबर. पॉवर इन AC सर्किट तुम्हाला फाइंड आउट करायची. नेक्स्ट आहे, हे दोन प्रकारच्या पॉवर असतील, ट्रू पॉवर अँड ॲपरंट पॉवर. नेक्स्ट आहे व्हिज्युअलाइज द कन्सेप्ट ऑफ फेजेस टू रिप्रेझेंट AC करंट. AC करंट रिप्रेझेंट करत असताना फेजेसचा कन्सेप्ट व्हिज्युअलाइज करायचा, ग्राफ ड्रॉ करायचे त्याचे. एक्सप्लेन द पॅसेज ऑफ AC करंट थ्रू हॅव्हिंग रेजिस्टर, कॅपॅसिटर अँड इंडक्टर. तीन जे डिव्हाइस, इलेक्ट्रिकल डिव्हाइस, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर, या तिघांचा यूज करून AC करंटचा पॅसेज एक्सप्लेन करायचा. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सर्किट शिकायला भेटतील. एक असेल प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, फक्त रेझिस्टर वापरला. एक असेल प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट, फक्त कॅपॅसिटर वापरला. एक असेल प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, किंवा हे दोन किंवा तिन्ही एकत्र करून पण सर्किट बनतात, बरोबर. ते सगळे सर्किट आपल्याला इथे शिकायला भेटतील. त्यानंतर रेझोनन्सचा कन्सेप्ट LCR सर्किटमध्ये. LCR म्हणजे काय? इंडक्टन्स. L म्हणजे इंडक्टन्स, C म्हणजे कॅपॅसिटन्स आणि R म्हणजे रेजिस्टन्स. इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स सर्किटमध्ये रेझोनन्स, कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स आपल्याला शिकायचं, बरोबर. त्यानंतर लास्ट युनिट आहे तुमचं, युनिट नंबर 6, मॉडर्न फिजिक्स. सगळं थेरॉटिकल आणि एकदम इझी, बरोबर. एकदा दोनदा व्यवस्थित समजून घेतलं की तुम्हाला लक्षात राहील, जास्त काही कॉम्प्लिकेटेड यामध्ये नाही. पार्टिकल नेचर ऑफ लाईट एक्सप्लेन करायचं, व्हेरियस एक्सपेरिमेंटल रिझल्ट. बेसिक आइन्स्टाईनचं एक्सपेरिमेंट आहे यामध्ये पण, बरोबर. फोटॉनचं. डिटरमाइन द नेसेसरी ऑफ वेवलेंथ रेंज ऑफ रेडिएशन टू ऑब्टेन फोटो करंट फ्रॉम अ गिवन मेटल. फोटो करंट एखाद्या मेटलमधून जर आपल्याला ड्रॉ करायचा असेल, काढायचा असेल, तर तो जो इन्सिडंट लाईट आहे त्याची वेवलेंथ रेंज किती असेल हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. बघेल तुम्हाला त्यावेळेस तिथे जमेल, बरोबर, कसं ते कॅल्क्युलेट करतात. व्हिज्युअलाइज ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड ड्युअल नेचर ऑफ लाईट. मॅटरचं ड्युअल नेचर आपल्याला माहिती आहे, एक पार्टिकल दुसरं वेव्ह. तसंच लाईटचं पण ड्युअल नेचर आहे, एक पार्टिकल नेचर आहे आणि एक वेव्ह नेचर आहे, बरोबर. पार्टिकल नेचरमध्ये फोटॉन्स असतात आणि वेव्ह नेचर्स तुम्हाला ऑसिलेशन अँड वेव्हचा जो युनिट आहे त्यामध्ये शिकायला भेटेल. त्यानंतर अप्लाय वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रॉन टू इलुस्ट्रेट हाऊ बेटर रिझॉल्युशन कॅन बी ऑब्टेन विथ अन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बनवत असताना तुम्हाला इलेक्ट्रॉनचा यूज करून, वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रॉनचा यूज करून रिझॉल्युशन कसं वाढवू शकता हे या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. करेक्टनेस ऑफ डिफरंट ॲटॉमिक मॉडेल बाय कम्पेअरिंग रिझल्ट ऑफ व्हेरियस एक्सपेरिमेंट. तुम्हाला डिफरंट ॲटॉमिक मॉडेल्स इथे शिकायचे, त्यांचा करेक्टनेस चेक करता आला पाहिजे, बरोबर. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल आहे किंवा बोर्स ॲटॉमिक मॉडेल आहे, हे तुम्हाला शिकायचे त्यामध्ये. आयडेंटिफाय द कन्सिस्टुअंट ऑफ ॲटॉमिक न्यूक्लिया. ॲटॉमिक न्यूक्लियामध्ये कुठले कुठले कन्सिस्टुअंट आहेत ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे. डिफरन्शिएट बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँड ॲटॉमिक फोर्सेस. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि ॲटॉमिक फोर्स म्हणजे न्यूक्लिअर फोर्स यांच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला ॲट द एंड ऑफ मॉडर्न फिजिक्स युनिट सांगता आला पाहिजे. ऑब्टेन द एज ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल फ्रॉम इट्स ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पलचं एज आपण कसं फाइंड आउट करतो ते तुम्हाला ऑब्टेन करता आलं पाहिजे. जस्ट द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूक्लिअर पॉवर. न्यूक्लिअर पॉवरचे इम्पॉर्टन्स. तुम्ही 10th मध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट वगैरे शिकलेला आहेत, तर त्याचाही थोडासा यूज यामध्ये होईल आणि न्यूक्लिअर पॉवर किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी ते पण आपल्याला जज करता आलं पाहिजे. एक्सप्लेन PN जंक्शन डायोड ॲज अ रेक्टिफायर. बरोबर. PN जंक्शन डायोड तुम्ही 11th ला शिकलाय, त्याचा रेक्टिफायर म्हणून यूज कसा होतो ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. फाइंड ॲप्लिकेशन ऑफ स्पेशल पर्पज ऑफ डायोड फॉर एव्हरीडे यूज. रोज जे आपण डायोड वापरतो, जे स्पेशल पर्पज डायोड्स आहेत त्यांचा एव्हरीडे यूजमध्ये ॲप्लिकेशन्स तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजे. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ सोलार सेल, LED, फोटो डायोड्स. सोलार सेल्स असेल, LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड असेल किंवा फोटो डायोड असेल, यांचे वर्किंग तुम्हाला एक्सप्लेन करता
आले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट काय, रिलेट पी एन जंक्शन डायोड अँड स्पेशल पर्पज डायोड. पी एन जंक्शन डायोड आणि स्पेशल पर्पज डायोडचं रिलेशन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. रिअलाइज ट्रान्झिस्टर ॲज अन इम्पॉर्टंट बिल्डिंग ब्लॉक ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट. ट्रान्झिस्टर हा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये इम्पॉर्टंट बिल्डिंग ब्लॉक कसा आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे आणि ॲनालाइज करता आली पाहिजे. अशी सिच्युएशन की जिथं ट्रान्झिस्टर आपण यूज करू शकतो. तर हे होते तुमचे टोटल 6 युनिट. त्याच्या बेसिसवरती टोटल 16 चॅप्टर्स आहेत. बरोबर. पहिलं जे युनिट आहे ते आहे रोटेशनल डायनॅमिक्स अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्यामधून 2 चॅप्टर निघतात. बरोबर. त्यामध्ये कुठला कुठला चॅप्टर निघतो, त्यामधून रोटेशनल डायनॅमिक्स नावाचा चॅप्टर निघतो आणि एक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. हे 2 चॅप्टर त्यामधून तुमचे निघतात. रोटेशनल डायनॅमिक्स आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्यानंतर जो तुमचा सेकंड युनिट आहे, सेकंड युनिट काय होता तुमचा, सेकंड युनिट होता कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड थर्मोडायनॅमिक्स. त्यामधून हे 2 चॅप्टर निघतात. बरोबर. कुठले कुठले, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, असे 2 चॅप्टर, सॉरी कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन अँड थर्मोडायनॅमिक्स, असे 2 चॅप्टर त्यामधनं निघतात. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट जो युनिट होता तुमचा तो काय होता, ऑसिलेशन अँड वेव्ह. ऑसिलेशन अँड वेव्ह मधून 3 चॅप्टर तुमचे निघतात. कुठले कुठले, ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्स अँड वेव्ह ऑप्टिक्स. हे असेल तुमचं युनिट नंबर 3. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आहे युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 मध्ये काय होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड इलेक्ट्रिक करंट. त्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, 2 चॅप्टर भेटतील, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी. हे 2 चॅप्टर युनिट नंबर 4 मध्ये तुम्हाला शिकायला भेटतील. त्यानंतर नेक्स्ट जो होता, मी म्हटलं होतं थोडासा वॉस्ट आहे, मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी शिकायच्या. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC सर्किट्स, ड्युअल नेचर. सॉरी, तुम्हाला मॅग्नेटिझम मध्ये इथपर्यंत शिकायचं आहे, 4 चॅप्टर. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि लास्ट काय, AC सर्किट्स. त्यानंतर तुम्हाला लास्ट युनिटमध्ये शिकायचं आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर आणि लास्ट सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. बरोबर. तर आता आपण हा जो पूर्ण एंटायर सिलेबस आहे याला नेक्स्ट व्हिडिओपासून सुरुवात करत आहोत. आपण चॅप्टर नंबर 1 ला सुरुवात करू. बरोबर. तो असेल तुमचा रोटेशनल डायनॅमिक्स. चॅप्टर नंबर 1 पासून सुरुवात करू. तो असेल तुमचा रोटेशनल डायनॅमिक्स. यामध्ये आपण 11चे पण काही कन्सेप्ट क्लिअर करू आणि 12च्या कन्सेप्टला सुरुवात करू. ठीक आहे. तर मग आपण असाच ऑनलाईन पॅटर्नने एक एक करून सगळे चॅप्टर शिकणार आहोत. आपण आज सुरुवात करूयात रोटेशनल डायनॅमिक्ससाठी. हा एक ओव्हरव्ह्यू व्हिडिओ होता. यातून आपल्याला काय घ्यायचंय की आपण जो सिलेबस कव्हर करणार आहे, तर सिलेबस कव्हर करत असताना आपण काय करतो की आपल्याला माहितीच नाही की या चॅप्टरमधून आपल्याला नेमकी काय लागतंय. बरोबर. त्यासाठी मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की रोटेशनल डायनॅमिक्स जर कंप्लीट झाला तर तुम्हाला त्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या परफेक्टली आल्याच पाहिजे. जर त्या येत नाहीये तर तुम्हाला चॅप्टर परत रिवाइज करावा लागेल. बरोबर. हां. तर मग इथे मी हा व्हिडिओ एंड करतोय. बरोबर. तर मग तुम्ही फक्त काय करा की जे PDF बुक तुम्हाला भेटलेले आहेत त्यामध्ये रोटेशनल डायनॅमिक्स थोडंसं वाचायला सुरुवात करा, व्यवस्थित वाचा. तुम्हाला व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा मी त्याची लिंक देईल किंवा तुम्ही तो बघू शकता आणि त्याने तुम्हाला ते व्यवस्थित अंडरस्टँड होईल. याच्या ज्या नोट्स आहेत त्या पण तुम्हाला त्या वेळेला भेटून जातील. ठीक आहे. तर मग थँक्यू फॉर
watching.